नवरात्र विशेष आजच्या भागात आज आपण बघूया चटपटीत आलू चाट। उपवासाच्या दिवसामध्ये तोंडाची चव वाढवणारं हे आलू चाट उपवास नसणारेसुद्धा खूप आवडीने खातील। आलू चाट करण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाट्यांची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर बटाटे थोडे मोठ्या आकारामध्ये कट करायचे आहेत। असे चौकोनी तुकडे झाले पाहिजे बटाट्याचे। हे बघा, या अशा पद्धतीने आता मी दोन्ही बटाटे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। इथे आपण उपवास असल्यामुळे शेंगदाणा तेल वापरत आहोत। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला थोडे शेंगदाणे आधी तळून घ्यायचे आहेत। आता यानंतर आपण कट केलेला बटाटा तेलामध्ये घालूया आणि छान क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि बटाटा छान तांबूस रंग होईपर्यंत तळायचा आहे। हे बघा, या इथे आपला बटाटा तळून झालेला आहे। बटाटा आता एका डिशमध्ये साईडला मी काढून घेणार आहे। यावर आता तळलेले शेंगदाणे घालायचे आहेत। चवीसाठी मीठ घालायचं आहे। आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे आणि जिरे तुम्ही उपवासासाठी खात असाल तर जिरे पावडरही यावर घालायची आहे। इथे तुम्ही लिंबू पिळू शकता, कोथिंबीरसुद्धा वापरू शकता। इथे मी थोडा बटाट्याचा चिवडाही वरून घातलेला आहे, त्यामुळे चाट अजून क्रिस्पी होईल। तर आपलं चटपटीत असं हे आलू चाट तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामवरही अमृतास टेस्टी किचनला फॉलो करा।